नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही घेऊन आलोय 6 उत्तम आणि सुशिक्षित वरांचे बायोडेटा. यामध्ये काही जण आहेत उच्च शिक्षित इंजिनियर्स, काही जण चांगल्या नोकरीमध्ये स्थिर आहेत, तर काही जण साध्या पण सुसंस्कृत कुटुंबातून आणि चांगल्या नोकरीतून आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या 6 प्रोफाइल्स पैकी एक प्रोफाइल असं आहे जे अनेक मुलींसाठी एकदम परफेक्ट ठरू शकतं. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित पुढचा बायोडेटा फक्त तुमच्यासाठीच योग्य असू शकतो. चला तर मग पाहूया आजचे 6 सुयोग्य वरांचे बायोडेटा. नंबर 1. मुलाचं नाव आहे आदित्य मांगी. मुलाची जन्मतारीख आहे 12 मे 1997. मुलाचे जन्मस्थान आहे पुणे, महाराष्ट्र आणि मुलाची जन्मवेळ आहे सकाळी 10:35 मुलाची उंची आहे 5 फूट 9 इंच. मुलाचा वर्ण आहे गोरा. ब्लड ग्रुप आहे ओ पॉझिटिव्ह. मुलाचं शिक्षण झालेलं आहे BE कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये. मुलाचा जॉब आहे एका MNC कंपनीमध्ये वरिष्ठ सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून आणि मुलाचं वार्षिक उत्पन्न आहे 11 लाखाचं. मुलाचं आणि त्याच्या कुटुंबाचं वास्तव्य आहे पुण्यामध्येच. मुलाचे छंद आहेत जिम करणे, शेअर मार्केट करणे आणि ट्रॅव्हलिंग करणे. मुलाच्या वडिलांचं नाव आहे श्री संजय मांगी आणि ते व्यवसायाने एक निवृत्त बँक अधिकारी आहेत. मुलाच्या आईचं नाव आहे सौ अंजली मांगी आणि ज्या एक उत्तम गृहिणी आहेत. मुलाला एक मोठी बहीण आहे जिचं लग्न झालेलं आहे. मुलाचा धर्म आहे हिंदू आणि जात आहे देशस्थ ब्राह्मण. मुलाची राशी आहे कन्या, नक्षत्र आहे हस्त आणि गोत्र आहे वशिष्ठ. मुलाकडच्यांच्या मुलीकडून अपेक्षा आहेत मुलगी सुशिक्षित असावी, समजूतदार असावी आणि करिअरला साथ देणारी असावी. पुढचा बायोडेटा आहे रोहित कोरडे पाटील या मुलाचा. मुलाचं वय आहे 30 वर्ष. जन्मतारीख आहे 8 ऑगस्ट 1996. मुलाचं जन्मस्थान आहे कोल्हापूर, महाराष्ट्र. जन्मवेळ आहे दुपारी 4:20 मुलाची उंची आहे 5 फूट 10 इंच, 178 सेंटीमीटर. मुलाचा रंग आहे गव्हाळ गोरा आणि मुलाचा ब्लड ग्रुप आहे B पॉझिटिव्ह. मुलाचं शिक्षण झालेलं आहे BTech मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये. मुलगा जॉब करतो एका ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये प्रोजेक्ट इंजिनियर म्हणून आणि त्याचं वार्षिक उत्पन्न आहे 8 लाखाचं. मुलाचं वास्तव्य आहे पुण्यामध्ये आणि मुलाचे छंद आहेत क्रिकेट खेळणे, शेती काम करणे आणि बाईक रायडिंग करणे. मुलाच्या वडिलांचं नाव आहे श्री राजेंद्र कोरडे पाटील आणि ते व्यवसायाने एक शेतकरी आहेत. मुलाच्या आईचं नाव आहे सौ शैला कोरडे पाटील आणि ज्या एक उत्तम गृहिणी आहेत. मुलाला एक धाकटा भाऊ आहे आणि मुलाचं पूर्ण कुटुंब कोल्हापूरमध्येच असतं. मुलगा पुण्यामध्ये एकटाच असतो. मुलाचा धर्म आहे हिंदू आणि जात आहे 96 कोळी मराठा. मुलाची राशी आहे वृषभ, नक्षत्र आहे रोहिणी आणि गोत्र आहे कश्यप. मुलीकडून अपेक्षा आहेत मुलगी कुटुंबवत्सल असावी व सुसंस्कृत असावी. पुढचा बायोडेटा आहे सौरभ केळकर या मुलाचा. मुलाचं वय आहे 28 वर्ष. जन्मतारीख आहे 21 जानेवारी 1998 आणि जन्मस्थान आहे नाशिक, महाराष्ट्र आणि मुलाची जन्मवेळ आहे सकाळी 7:15 मुलाची उंची आहे 6 फूट. वर्ण आहे गोरा आणि ब्लड ग्रुप आहे A पॉझिटिव्ह. मुलाचं शिक्षण झालेलं आहे MTech IT मध्ये आणि मुलगा जॉब करतो एका मोठ्या कंपनीमध्ये डेटा सायंटिस्ट म्हणून. मुलाचं वार्षिक उत्पन्न आहे 18 लाखाचं. मुलाचं वास्तव्य आहे मुंबईमध्ये आणि मुलाचे छंद आहेत कोडिंग करणे, वाचन करणे आणि ट्रेकिंग करणे. मुलाच्या वडिलांचं नाव आहे श्री दिलीप केळकर आणि ते व्यवसायाने एक सरकारी अधिकारी आहेत. मुलाच्या आईचं नाव आहे सौ मीना केळकर आणि ज्या एक शिक्षिका आहेत. मुलाला कोणतेही भावंड नाही आहेत. मुलगा एकुलता एक आहे आणि मुलाचं कुटुंब असतं नाशिकमध्ये. मुलाचा धर्म आहे हिंदू आणि जात आहे CKP. मुलाची राशी आहे मकर, नक्षत्र आहे उत्तराषाढा आणि गोत्र आहे भारद्वाज. वधूकडून अपेक्षा आहेत मुलगी सुशिक्षित असावी, चांगल्या नोकरीला असावी व करिअरला प्रोत्साहन देणारी असावी. मंडळी, आतापर्यंत आपण 3 वरांचे बायोडेटा पाहिले. पुढील प्रोफाईल्समध्ये अजून काही खूप चांगल्या आणि स्थिर नोकरीतील मुलांचे प्रोफाईल्स आहेत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मंडळी, पुढचा बायोडेटा आहे निखिल साळवी या मुलाचा. मुलाचं वय आहे 31 वर्ष. जन्मतारीख आहे 3 मार्च 1995. मुलाचं जन्मस्थान आहे नागपूर, महाराष्ट्र आणि जन्मवेळ आहे रात्री 9:05 मुलाची उंची आहे 5 फूट 8 इंच. वर्ण आहे गोरा आणि रक्तगट आहे AB पॉझिटिव्ह. मुलाचं शिक्षण झालेलं आहे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये आणि तो एका ऑटोमेशन कंपनीमध्ये एम्बेडेड सिस्टीम इंजिनियर म्हणून काम करतो. त्याचं वार्षिक उत्पन्न आहे 8.4 लाखाचं. मुलाचं वास्तव्य आहे पुण्यामध्ये आणि त्याचे छंद आहेत रोबोटिक्स करणे आणि फोटोग्राफी करणे. मुलाच्या वडिलांचं नाव आहे श्री महेश साळवी
आणि ते व्यवसायाने एक चार्टर्ड अकाउंटंट आहेत. मुलाच्या आईचं नाव आहे सौ रेखा साळवी आणि त्या एक गृहिणी आहेत. मुलाला एक मोठी बहीण आहे जिचं लग्न झालेलं आहे आणि मुलगा त्याच्या कुटुंबासोबत पुण्यामध्येच राहतो. मुलाचा धर्म आहे हिंदू आणि जात आहे कराडे ब्राह्मण. मुलाची राशी आहे तुला, नक्षत्र आहे स्वाती आणि गोत्र आहे कौशिक. आपला आजचा पुढचा बायोडेटा आहे प्रतीक राणे या मुलाचा. मुलाचं वय आहे 27 वर्ष. जन्मतारीख आहे 18 ऑक्टोबर 1999. मुलाचं जन्मस्थान आहे सातारा महाराष्ट्र आणि मुलाची जन्मवेळ आहे सकाळी 6:40 मुलाची उंची आहे 5 फूट 11 इंच 180 सेंटीमीटर. मुलाचा वर्ण आहे गव्हाळ गोरा आणि रक्तगट आहे ओ पॉझिटिव्ह. मुलाचं शिक्षण झालेलं आहे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये आणि मुलगा जॉब करतो साईट मॅनेजर म्हणून एका मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीमध्ये आणि मुलाचं वार्षिक उत्पन्न आहे 16 लाखाचं. मुलाचं वास्तव्य त्याच्या कुटुंबासोबत मुंबईमध्येच आहे. मुलाचे छंद आहेत जिम करणे आणि ट्रॅव्हलिंग करणे. मुलाच्या वडिलांचं नाव आहे श्री सुरेश राणे जे व्यवसायाने एक मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि मुलाच्या आईचं नाव आहे सौ लता राणे ज्या एक गृहिणी आहेत आणि मुलाला एक धाकटी बहीण आहे जिचं लग्न अद्याप झालेलं नाहीये. मुलाचा धर्म आहे हिंदू आणि जात आहे 96 कोळी मराठा. मुलाची राशी आहे धनु, नक्षत्र आहे मूळ आणि गोत्र आहे कश्यप. मुलाच्या वधूकडून अपेक्षा आहेत मुलगी साधी असावी व कुटुंबवत्सल असावी. मंडळी, आपला आजचा शेवटचा बायोडाटा आहे गणेश जाधव या मुलाचा. मुलाचं वय आहे 29 वर्ष. जन्मतारीख आहे 14 फेब्रुवारी 1997. मुलाचं जन्मस्थान आहे संभाजीनगर महाराष्ट्र आणि मुलाची जन्मवेळ आहे सकाळी 8:25 मुलाची उंची आहे 5 फूट 8 इंच 173 सेंटीमीटर. मुलाचा वर्ण आहे गव्हाळ गोरा आणि रक्तगट आहे बी पॉझिटिव्ह. मुलाचं शिक्षण झालेलं आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये. त्याने डिप्लोमा केलेला आहे आणि तो एका कंपनीमध्ये मेंटेनन्स सुपरवायझर म्हणून जॉब करतो. मुलाचं वार्षिक उत्पन्न आहे 5.5 लाखाचं. मुलाचं सध्याचं वास्तव्य आहे चाकण पुणे या ठिकाणी. मुलाचे छंद आहेत क्रिकेट खेळणे आणि गावातील सण उत्सव साजरे करणे. मुलाच्या वडिलांचं नाव आहे श्री बबन जाधव जे व्यवसायाने एक शेतकरी आहेत. मुलाच्या आईचं नाव आहे सौ सुनीता जाधव ज्या एक उत्तम गृहिणी आहेत आणि मुलाला एक धाकटा भाऊ आहे जो अजून अविवाहित आहे. मुलाचा धर्म आहे हिंदू आणि जात आहे 96 कोळी मराठा. मुलाची राशी आहे मेष, नक्षत्र आहे अश्विनी आणि गोत्र आहे कश्यप. मुलाच्या आणि कुटुंबाच्या वधूकडून अपेक्षा आहेत मुलगी साधी असावी आणि कुटुंबवत्सल असावी. तर मंडळी, हे होते आपले आजचे 6 मुलांचे बायोडेटा. जर यापैकी कोणताही प्रोफाईल तुम्हाला योग्य वाटला असेल तर अधिक माहितीसाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तपशील पहा आणि अशाच नवीन बायोडेटांसाठी शिवाय संयोग या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.